हाय, आता आपले सुट्टीचे दिवस संपले. आता पुन्हा डब्याच्या भाज्या सुरू. ही आहे फरसबी, छान बारीक कापून घेतली आहे आपण. फरसबी छान पौष्टिक असते, बरंच फायबर वगैरे युक्त वगैरे असते. ते छान बारीक कापून घेतली आणि आधी कढईत तेल घालून तिला छान फ्राय करून घ्यायचं, म्हणजे ती मस्त अशी खरपूस होऊन जाते. अशी थोडंसं असं पाणी तिच्यातलं कमी झालं, थोडी फ्राय झाली की आपण तिच्यामध्ये कांदा घालायचा. कांदा छान 2 कांदे मोठे कापले, टोमॅटो जेवढी आपली भाजी असेल तसं कांदा टोमॅटो घ्या तुम्ही, आणि 1 बटाटा घालूया त्याच्यामध्ये बारीक चिरून. आता आपण पहिल्यांदा भाजी छान तेलावरती फ्राय केली, नंतर आता आपण कांदा घालायचा आहे. कांदा त्याच्यावरती छान फ्राय करून घ्यायचा तेलावरती. भाजी पचण्यासाठी खूप चांगली आहे, पोट साफ होण्यासाठी वगैरे ही भाजी अधूनमधून खायची. फरसबीची अशा भाज्या छान अधूनमधून खायच्या. आता छान बटाटा आपला परतून झाला आहे तेलावरती. भाजी सगळ्या म्हणजे आधीच मसाले टाकले तर सगळे ते तेलावरती भाजी परतायची होती, कांदा परतायचा होता, बटाटा परतायचा होता. त्याच्यात ते मसाले मग हळूहळू करपून जातात, म्हणून आपण ते उशिरा घालायचे. आता व्यवस्थित आपला बटाटा परतून झाल्यानंतर आपण आता हे तिखट आणि हळद घातली, ते थोडी मिक्स करून घेऊया. छान मिक्स झाली की आपण आता धना जिरा पावडर आणि गरम मसाला घालूया. छान डब्यासाठी भाजी पटकन होणारी. आता आलं लसूण घालूया. करून बघा अशी भाजी फरसबीची, खरंच खूप टेस्टी होते. आता टोमॅटो घालूया. टोमॅटो घालून छान मिक्स केलं की वरून मीठ घाला. आपली भाजी तयार आहे. फरसबीची बटाटा घालून बटाटा फरसबी भाजी. मीठ घालूया. छान होते, अगदी कमी गॅसवर छान शिजवा. बटाटा शिजेपर्यंत थोडंसं झाकण ठेवा. खूप छान फरसबीची भाजी होते, एकदा करून बघा. थोडंसं झाकण ठेवा. 1-2 मिनिटांनी पुन्हा काढा झाकण. थोडंसं वरती पाणी ठेवा झाकणावरती. ते गरम पाणी आहे ना, अगदी जास्त नाही, बघा कितीचं आहे मी दाखवते तेवढंच. थोडंसं जरा शेंगदाणा, थोडीशी ओलसर करा, खायला छान वाटेल. आणि वरून थोडंसं किसलेलं खोबरं घाला. हे किसलेलं खोबरं आहे, ते मी फ्रीजरमध्ये वरती ठेवलेलं. तुम्हाला अशा काही भाज्यांसाठी खोबरं असेल थोडंसं किसायचं आणि डब्यात घालून वरती फ्रीजरमध्ये ठेवायचं. ऐनवेळी तुम्हाला त्याचा उपयोग होईल. सकाळी म्हणजे नारळ फोडायला नको, खोबरं किसायला बसायला नको. अगदी हप्त्याचं किसून ठेवलं थोडंसं. आणि अशा काही भाज्या ज्या खोबरं किसून घालायच्या असतात ना, त्याच्यासाठी तुम्हाला खूप उपयोग होईल त्याचा. मी बऱ्याचशा भाज्या, बरेचसे मसाले असे ऐन वेळेचं तुम्हाला बरंच काही दाखवलेलं आहे. तुम्हाला श्रावणात अजिबात अडचण येणार नाही. काय भाज्या करायच्या, इतक्या भाज्या मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्ही मागच्या सगळ्या व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल. आता आपली ही भाजी झालेली आहे छानपैकी. भाजी कशी वाटली लाईक करा, शेअर करा.
सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि भाजी नक्की करून बघा. आता मी दाखवते ते वायरलेस मायक्रोफोन आहे. म्हणजे आपल्याला लांब जेव्हा असतो, आपण किचनमध्ये असतो आणि आपल्याला बोलायचं असतं आणि आपला फोन लांब असतो, त्यामुळे आपण हे असं घ्यायचं. हे आता सध्या आपण नवीन आहोत तर आपल्यासाठी हेच बरं आहे. म्हणजे हलकंसं, जास्त पैसे नाही, 200-250पर्यंत येतं हे. 250-300, जास्त 300 नाहीच, 250पर्यंत येतं हे. आता याला वायरलेस मायक्रोफोन म्हणतात. आता आमचा बाबू दाखवणार आहे तुम्हाला. त्याच्यामध्ये आपला हा जो ऐकायचं जे फोन असतं त्याचं चार्ज करण्यासाठी ह्याच्यातमध्ये बॉक्समध्ये वायर दिलेली आहे. शिवाय आपला फोन दुसरा असेल, आयफोन वगैरे असेल ना, तर त्याला लावण्यासाठी एक अटॅचमेंट दिलेली असते. आणि ह्याच्यामध्ये हे बघा, आता हे 2 आहे ना, हे पिन आहे. दाखव, पिन दाखव. पिन, हां, असे पिन असते दुसऱ्या आयफोनला वगैरे. हां, आणि आता हे स्पीकर का, हां, ह्याच्यासोबत ह्याला पाठवून जॉईंट करायचं. हे आपण फोनला अटॅच करायचं आहे. बघा इथे दाखवले, इथे हे आहे ना, हे असं फोनला अटॅच करायचं. आणि हे आहे जे दाखव रे. आणि हे असं ऑन होतो, पाठवून स्विच हे फोनला असं कनेक्ट करायचं. आणि आपल्याला आवाजासाठी हे बघा, हे आवाजासाठी आहे. हे आपण, एक मिनिट तुला दाखवते. हे उभं राहणे. हां, हे याला पिन असतं असं. हे बघा, हे पिन असं आपण इथे अडकवायचं. आणि असं म्हणजे काय, हॅलो नमस्कार सगळ्यांना, मजा करा असं. हे असं पिन लावलं आणि मग काय बोलायचं असेल तर बोललं तरी, लांब असला तरी छान आवाज जातो. मजा करा हे असं काहीतरी चालू असतं. असं लावायचं आपण आपल्या ब्लाऊजला किंवा साडीला. आवाजासाठी चांगलं आहे. आपण लांबून वगैरे स्पष्ट ऐकायला जायला हवंय तर हे वापरायचं. जेव्हा आपण प्रवासात वगैरे बोलतो तेव्हा हे लावायचं, म्हणजे आपला आवाज स्पष्ट येतो. असं हे आहे. याचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, बघा. अटॅच होतो आणि असं कनेक्ट होतो. अजून दुसऱ्या म्हणजे आयफोन सारखं आपल्याला अटॅच करायचं असेल तर ते होतं. आता असं सगळं आहे. त्याची आपण तुम्हाला लिंक हालत पोरत जात होते ना, हे ऑर्डर करा. ठीक आहे. अच्छा, आता तुला बोल, काय बोलायचंय ते. आणि आता आम्ही एक व्हिडिओ एडिट केली आहे, त्याला लवकर बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब पण करा. हां, आम्ही एक व्हिडिओ आता टाकलेली आहे, तिला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, आहे ना. बेल आयकॉनचं बटन पण दाबा आणि बेल पण दाबा. हां, बेल दाबले तर तुम्हाला व्हिडिओ लगेच दिसेल. आमची आहे ना